प्रश्न पहिला, 15049 या अंकाची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमयने 10,459, समोने 14,590, तन्वीने 15,409 व आर्याने 15,490 अशी लिहिली तर अचूक संख्या कोणी लिहिली? तर आपण अगोदर काय करूया, तर 15049 या अंकापासून पुनरावृत्ती न करता लहानात लहान संख्या तयार करूया. आता लहानात लहान संख्या तयार करत असताना सुरुवातीला शून्य अंक घ्यायचा नसतो, म्हणजे काय घ्यायचा, मग 1 घ्यायचा. त्याच्यानंतर काय येणार, शून्य. शून्य असेल तर ते 2 नंबरला ठेवायचं. त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 9, म्हणजे 10,459 हे कोण लिहिलेलं आहे, अमयनं लिहिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. पुढे दुसरा प्रश्न, 26089 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? तर हे जे अंक दिलेले आहे त्या अंकाची पुनरावृत्ती न करणे म्हणजे तो अंक पुन्हा पुन्हा घ्यायचा नाही. तर तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. म्हणजे आता मोठ्यात मोठी म्हणजे सुरुवातीला मोठा अंक कोणता येणार, 9. त्याच्यानंतर कोणता अंक येणार, 8. त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 0. म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित सरळ या ठिकाणी 98,620 म्हणजे पहिला पर्याय हे उत्तर या ठिकाणी येतं, मोठ्यात मोठी म्हटलेलं आहे. तिसरा प्रश्न, 13579 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? आता विषम संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात. तर विषम संख्या म्हटल्यानंतर लहानात लहान विषम संख्या कोणती? तर या ठिकाणी लहानात लहान म्हटल्यानंतर सुरुवातीला 1 अंक, पुन्हा 3, पुन्हा 5, 7 आणि 9 म्हणजे जसे दिलेले आहेत तशी क्रमाने लावली तरी आपल्या लहानात लहान विषम संख्या म्हणजे 13,579 या ठिकाणी. पुढचा प्रश्न या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक काय झालं, 13,579 पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 47931 या अंकाची पुनरावृत्ती न करता मोठ्यात मोठ्या विषम संख्या तयार करण्यास सांगितलेलं होतं. तर राहुलनं तयार केलेलं आहे 97,431, सागर 97,413, अमोल 97,341, रोहन 97,143. तर या ठिकाणी मोठ्यात मोठी विषम संख्या मोठा अंक या ठिकाणी 9 घेतला, 7 घेतला, त्याच्यानंतर 4, 3 आणि 1 या ठिकाणी 97,431 म्हणजेच उत्तर काय आलं, राहुल हे त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 61038 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? समसंख्या म्हटल्यानंतर एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 लहानात लहान म्हटल्यामुळे 1 सुरुवातीला घ्यायचं, 0 सुरुवातीला घ्यायचं नाही, 0ला 2 नंबरला ठेवायचं. त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 8 म्हणजे 10,368 पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी. सहावा प्रश्न, 94201 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? मोठ्यात मोठी विषम संख्या म्हटल्यानंतर विषम संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात. तर या ठिकाणी मोठ्यात मोठी म्हटल्यामुळं 9 सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर 4 घेतलं, त्याच्यानंतर 2. आता विषम संख्या बनवायची आहे आणि आता राहिलेत कोणते अंक, 0 आणि 1. मग विषम संख्या म्हटल्यानंतर एकक स्थानी 0 ठेवून जमेल का, नाही. म्हणजे या ठिकाणी 0 घ्यावं लागेल आणि या ठिकाणी 1 म्हणजे 94,201 ही या ठिकाणी मोठ्यात मोठी विषम संख्या बनेल या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 30568 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती या ठिकाणी? आता लहानात लहान समसंख्या काढायचं आहे. समसंख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 लहानात लहान 0 सुरुवातीला घेता येणार नाही म्हणून 3 घेतलं, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8 म्हणजे 30,568 या ठिकाणी पहिला पर्याय उत्तर अगदी बरोबर आहे. 8वा प्रश्न या ठिकाणी 70,245 या अंकाची 70245 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? आता लहानात लहान समसंख्या तयार करायचं आहे, 0 सुरुवातीला आपण घेऊ शकत नाही म्हणजे 2, 0, 4, 5 आणि 7. आता इथे एक प्रॉब्लेम होतो की समसंख्या बनवायची आहे परंतु ही झाली विषम संख्या, त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, 2, 0, 5, 7 आणि 4 म्हणजे 4 काय करावं लागेल आपल्याला, शेवटी आपल्याला ठेवावं
लागेल. म्हणजे या ठिकाणी 20,574 पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी. 9वा प्रश्न, 8, 6, 4, 1, 0 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आता मोठ्यात मोठी म्हटल्यामुळे सुरुवातीला अंक घेतला 8, पुन्हा 6, पुन्हा 4, 1 आणि 0. परंतु आपल्याला बनवायची आहे कोणती? विषम संख्या बनवायची आहे. परंतु ही सम झाली म्हणजे या ठिकाणी 8, 6, 4, 0 आणि 1 शेवटी घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 86,401 बरोबर आहे. म्हणजे चौथा पर्याय. आणि शेवटचा प्रश्न, 8, 6, 4, 2, 0 या अंकाची पुनरावृत्ती न करता मोठ्यात मोठी समसंख्या. आता मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर सुरुवातीला कोणता अंक येणार? 8 येणार. 8, 6, 4, 2 आणि 0 समसंख्या शेवटी 0 आलेला आहे. 86,420 तर ती सीमा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 86,420 अतिशय योग्य उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहेत.